कोणताही माणूस मग तो राक्षस वृत्तीचा असला तरी अगदी जन्मापासूनच क्रूर हिंसक असू शकेल काय, की किमान काही अंशी तरी त्याचा क्रूरपणा संस्कारित त्याच्या परिस्थितीमधून निर्माण झालेला असू शकतो. कंस क्रूर होता, अमानुष क्रूर होता. श्रीकृष्णाचा मामा कंस हा अमानुष क्रूर होता. त्यानं त्याचा पिता म्हणजे स्वतःचा पिता उग्रसेन याला मथुरेच्या सिंहासनावरून पदच्युत केलं आणि स्वतः ते सिंहासन बळकावलं. त्यानं आपली चुलत बहीण देवकी आणि तिचा पती वसुदेव या दोघांनाही कैद केलं आणि त्यांची 6 मुलं कैदेमध्येच जन्मताच मारून टाकली. 7वा आणि 8वा पुत्र त्यांना मारता आला नाही, कारण 7वा पुत्र बलराम याचा गर्भ योगमायेनं त्याची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भामध्ये स्थलांतरित करण्यात आला आणि 8वा पुत्र श्रीकृष्ण याच्या जन्मासंबंधीची कथा तर आपणा सगळ्यांनाच माहीत असते. पण त्यानंतरचा जो श्रीकृष्ण आपल्या तावडीमधून सुटून गेलेला आहे हे लक्षात आल्यानंतर कंसानं मथुरा आणि गोकुळ या प्रदेशामधील सर्वच नवजात अर्भकांना मारून टाकण्याचा आदेश सुद्धा दिला. हे अमानुष क्रौर्य होतं. आणि असं अमानुष क्रौर्य असणारा कंस हा जन्मापासूनच क्रूर का असावा, की तसाच तो क्रूर होता, की त्याला काही कारण होती. या संबंधी एक कथा अशी सांगण्यात येते की कंस हा त्याच्या पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर होता आणि त्याचा वध भगवान विष्णूंनी केलेला होता. पण जरी त्याचा वध भगवान विष्णूंनी केलेला असला तरी त्याचा अंत मात्र झालेला नव्हता, कारण कालनेमीनं भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून असं वरदान मिळवलेलं होतं की कोणत्याही देवतेकडून अगदी भगवान विष्णूंच्याकडूनही त्याला मृत्यू येऊ नये. आणि त्याप्रमाणे त्याला ते वरदान ब्रह्मदेवानी दिलेलं असल्यामुळं जरी त्याचा कालनेमी या त्याच्या पूर्वजन्मामध्ये वध झालेला असला तरी सुद्धा त्याचा अंत काही झालेला नव्हता आणि त्याचा पुनर्जन्म म्हणजे उग्रसेनाच्या पोटी आणि पद्मावती राणी यांच्या पोटी जन्माला आलेला हा कंस होता. अशी कथा पौराणिक कथा आहे. ही कथा आपण पूर्वजन्म पुनर्जन्म या संबंधीची म्हणून मान्य करायचं नाही असं ठरवलं तरी दुसरी ही एक कथा आहे की जी त्याच्या कंस या जन्मात संबंधीचीच आहे आणि या कथेमध्येच त्याच्या कंस या जन्मामधील कथेमध्येच आपणाला कंसाच्या क्रूरपणाची बीज सापडू शकतात. उग्रसेन मथुरेचा राजा उग्रसेन आणि त्याची राणी पद्मावती यांचा विवाह झाल्यानंतर या दाम्पत्याला बरीच वर्ष कोणतंही अपत्य झालं नाही. याचं दुःख त्यांना होतच असेल. एकदा राणी पद्मावती आपल्या माहेरी गेलेली असताना त्यांच्या घरी येणं जाणं असलेला कुबेराचा एक गंधर्व ज्याचं नाव द्रुमिल असं सांगितलं जातं, तो कुबेराचा गंधर्व होता आणि या गंधर्वाचं द्रुमिल नावाच्या गंधर्वाचं पद्मावतीवर प्रेम बसलं. त्याला तिच्या सौंदर्यानं वेड लावलं आणि तिला आपलीशी करण्यासाठी मग द्रुमिल या गंधर्वानं आपलं वेश बदललं, स्वतःला उग्रसेनाच्या रूपामध्ये आणि त्याचाच राजवेश धारण करून त्यानं पद्मावतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता खरं तर पद्मावतीला ही शंका यायला हवी होती की आपल्या माहेरी उग्रसेन राजा कसा आला. कदाचित तिला तशी शंका आलीही असेल, पण तिला सुद्धा कदाचित शरीर सुखाची खऱ्या शरीर सुखाची ओढ लागली असावी आणि त्यामुळं तिनं द्रुमिलाला काहीच विरोध केला नाही. आणि याचा परिणाम म्हणून मग नंतर काही काळानं यथाकाळ पद्मावती गर्भवती झाली आणि ती गर्भवती झाल्यानंतर तिनं
कंसाला जन्म दिला, अशी कथा सांगितली जाते. आणि दुसरी एक कथा आहे की ज्या कथेमध्ये असं सांगितलं जातं की ती एकदा आपल्या राजवाड्याच्या प्रांगणामध्ये थोडस नजीकच्या तलावाकाठी फिरत असताना त्या तलावामधील एक काळी शक्ती, एक अघोरी शक्ती तिच्यावर लुब्ध झाली, तिच्याकडं आकर्षित झाली आणि या काळ्या शक्तीनं पुरुष रूप धारण केलं. आणि हे पुरुष रूप उग्रसेनाचं रूप त्या काळ्या शक्तीनं धारण केलं, त्याचाच राजवेश धारण केला. आणि या शक्तीनं, या काळ्या शक्तीनं मग पद्मावतीशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि या अघोरी अतिमानवी काळ्या शक्तीचा आणि पद्मावतीचा पहिला पुत्र म्हणजे कंस. कोणतीही कथा आपण स्वीकारली तरी कंस जन्म हा नैसर्गिक जन्म नव्हता असं म्हणावं लागेल. उग्रसेन आणि पद्मावती यांचा पुत्र असलेला कंस हा उग्रसेनाचा जैविक पुत्र नव्हता. म्हणजे उग्रसेन हा त्याचा खरा पिता नव्हता असं म्हटलं जातं. आणि मग पद्मावती राणीनं कंसाला जन्म दिल्यानंतर जरी कदाचित उग्रसेनाच्या मनामध्ये ही शंका आली असेल तरी सुद्धा त्यानं कंसाला आपला पुत्र म्हणून स्वीकारलं, आपला पहिला पुत्र म्हणून स्वीकारलं. पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये ही शंका मात्र कायमस्वरूपी राहून गेली असावी आणि त्याच्या मनामध्ये एक अडी सुद्धा कंसासंबंधी बसली असावी. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यानं कंसाकडं, आपल्या पहिल्या पुत्राकडं नेहमीच थोडस दुर्लक्ष केलं, त्याला तुटकपणाची वागणूक दिली. आणि राजाची ही तुटकपणाची आपल्या पुत्राविषयीची वागणूक पाहून पद्मावती सुद्धा कंसाला थोडं तुटकपणेच वागवत असावी असं वाटतं. आणि मग त्यानंतर म्हणजे अगदी बालपणापासूनच माता पिता दोघांच्याही प्रेमाला पारखा झालेला, त्यांच्या आपुलकीला पारखा झालेला असा कंस हा थोडासा प्रेमाला भुकेलेलाच होता. आणि मग असा प्रेमाला भुकेलेला असलेला कंस थोडासा कठोर हृदयी बनत गेला असावा अशी शंका येते. यानंतर म्हणजे कंसाच्या जन्मानंतर पद्मावती आणि उग्रसेन यांना अनेक अपत्य झाली. काही कन्या, 5 कन्या आणि 8 पुत्र झाले असं म्हणतात. पण या सगळ्यांचीच म्हणजे 5 अधिक 8 या सर्वच अपत्यांची पुढं काही माहिती मिळत नाही. या कन्यांचं आणि पुत्रांचं पुढं झालं तरी काय, पण यांच्या संबंधी काहीच माहिती मिळत नाही. असं म्हणतात की त्यांचे मृतदेह नदीमध्ये सापडत गेले. मग ही सगळीच्या सगळी मुलं नदीमध्ये बुडून मेली की कंसानच काही कपट करून, कारस्थान करून त्यांचा अंत केला, त्यांचा वध केला. बालपणीच कंस इतका दुराचारी, इतका कठोर हृदयाचा, इतका क्रूर हिंसक असू शकेल काय? कदाचित असू सुद्धा शकेल. पण ते सगळेच्या सगळेच मारले गेले एवढं मात्र खरं. आणि यानंतर कंस हा लहानपणापासूनच अत्यंत बलवान होता, शक्तिशाली होता. त्याच्या अंगी 1000 हत्तींचं बळ होतं असं म्हणतात. आणि तो हत्तीशी सुद्धा लढत देऊ शकत असे. असा हा कंस यानं आपल्या दरबारातील चाणूर नावाच्या एका मल्लाला धूळ चारलेली होती आणि अनेक मल्लांना त्यानं धूळ चारलेली होती. आणि मग असा हा बलशाली कंस पुढं त्याचं युद्धाचं शिक्षण, युद्धकलेचं शिक्षण राजपुत्रांच्या बरोबरच झालेलं होतं. पण या या सगळ्याच राजपुत्रांचा कंसानं कदाचित अंतच केलेला होता. आपल्यामध्ये आणि आपल्या मातापित्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करू शकेल असं कोणतंही कारण कदाचित
या बालपणातील कंसाच्या मनामध्ये निर्माण झालं असावं आणि मग कंसानं हा अत्यंत कठोर असा निर्णय घेतलेला असावा आणि मग असा हा कंस पुढं बाणासूर, नरकासूर आणि चाणूर अशा सल्लागारांच्या जवळच्या मित्रांच्या परिवारामध्ये कंस वाढत गेला. हे सगळेच्या सगळे क्रूर असे सल्लागार होते, हिंसक सल्लागार होते, कारस्थानी सल्लागार होते. आणि त्यानंतर तर कंसानं विवाह केला तो जरासंध मगध मगधाचा राजा जरासंध याच्या 2 कन्यांच्या बरोबर. आणि जरासंध हा तर क्रूर स्वभावाचाच राजा होता. आणि मग जरासंधाच्या मत्तीनं, पाठिंब्यानं आणि आपल्या क्रूर अशा सल्लागारांच्या सल्ल्यानुसार त्यानं उग्रसेनाला आपल्या पित्याला मथुरेच्या सिंहासनावरून पदच्युत केलं. आणि त्याच वेळी अशीही एक भविष्यवाणी झाली असं म्हणतात की देवकीचा पुत्र त्याचा म्हणजे कंसाचा देवकीचा 8वा पुत्र कंसाची हत्या करेल, त्याचा वध करेल अशी भविष्यवाणी झालेली होती. या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून कंसानं देवकी आणि वसुदेव या दोघांनाही कैदेमध्ये ठेवलं. खर तर देवकीवर कंसाचं अतिशय प्रेम होतं, पण ते प्रेम राज्यलोभानं आणि त्याच्या हिंसक स्वभावामुळं त्याला विसरावं लागलं आणि त्यानं अत्यंत कठोरपणे देवकी आणि वसुदेव यांना कारागृहामध्ये बंदी बनवलं आणि त्यांची सगळीच मुलं मारण्याचा निश्चय केला. त्यापैकी 6 मुलं तर त्यांची पहिली 6 मुलं तर त्यानं मारून टाकली. पण 7वा पुत्र बलराम याला काही तो मारू शकला नाही. आणि श्रीकृष्णाला श्रीकृष्ण तर गोकुळामध्ये अत्यंत सुरक्षितपणे पोहोचवला गेला, त्याच्या पित्याकडूनच पोहोचवला गेला. हे सगळंच्या सगळं चमत्कारिक जरी वाटत असलं तरी सुद्धा हे अशा प्रकारे घडून आले. पण कंस मात्र क्रूरच राहिला, अमानुष क्रूरच राहिला. आणि त्यानं कृष्ण आपल्या तावडीमधून सुटला हे लक्षात येताच मथुरा आणि गोकुळ परिसरातील सर्वच्या सर्व अत्यंत नवीन अत्यंत लगेच जन्म झालेली नवजात अर्भक मारून टाकण्याचा आदेश सुद्धा दिला. असा हा अत्यंत क्रूर अमानुष कंस. आणि कदाचित याच्या या क्रूरपणा पाठीमाग त्याच्या बालपणातील त्याच्या निष्प्रेम बालपणाचा काही अंश असावा असं समजायला काही हरकत नाही. कदाचित तसं सुद्धा असू शकेल. धन्यवाद.